हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने बंदी आणली आहे। होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी हार्वर्ड विद्यापीठाला या संदर्भात पत्र लिहिलं आहे। डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या सध्या सुरू असलेल्या तपासाचं कारण यात त्यांनी दिलं आहे। हार्वर्डमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणं हे प्रिव्हिलेज म्हणजेच विशेषाधिकार आहे, राईट अर्थात अधिकार नाही असं या पत्रात म्हटलं आहे। हार्वर्डमध्ये किती परदेशी विद्यार्थी शिकतात? हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या एकंदर विद्यार्थ्यांपैकी 6800 म्हणजे 27% विद्यार्थी परदेशी आहेत। नॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये किमान 1000 विद्यार्थी असलेल्या 43 इतर संस्थांमध्ये हे प्रमाण यापेक्षाही जास्त होतं। हार्वर्डमधल्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण किती? हार्वर्ड विद्यापीठाची आकडेवारी असं सांगते की दरवर्षी त्यांच्या विविध संस्था आणि विभागांमध्ये 500 ते 800 भारतीय विद्यार्थी प्रवेश घेतात। ताज्या आकडेवारीनुसार 788 भारतीय विद्यार्थी सध्या हार्वर्डमध्ये शिकत आहेत आणि त्यातले बहुतेक पदवी अभ्यासक्रमात आहेत। ट्रम्प सरकारच्या निर्णयानंतर भारतीय विद्यार्थ्यांचं भविष्य काय? ट्रम्प सरकारच्या निर्णयानंतर आता या विद्यार्थ्यांना अमेरिकेत राहायचं असेल तर त्यांना परदेशी विद्यार्थी घेण्याची परवानगी असलेल्या वेगळ्या विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागेल। मात्र यापैकी अनेक भारतीय विद्यार्थी डॉक्टरल अभ्यासक्रम किंवा एकापेक्षा जास्त वर्ष चालणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत आहेत। 17च्या मध्ये विद्यापीठ बदलल्यामुळे त्यांच्या कामात अडचण निर्माण होऊ शकतात। जर त्यांनी विद्यापीठ बदललं नाही तर त्यांचा विजा रद्द होण्याची आणि त्यांची अमेरिकेतून हकलपट्टी होण्याची शक्यता आहे।